मंडळी. एकमेकांची चेष्टा मस्करी करत विनोदी मानापमान नावाचं नाटक आता इथे पुन्हा रंगणार आहे. कारण आता इथे सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, सगळीकडे नवरात्रोत्सवाची धमाल सुरू आहे. याच उत्सवाच्या वर्गणीसाठीची धमाल आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अवली कलाकार. चला तर बघूया हास्याचा हा रास गरबा. ये भाई ये पामे चल भाई ले काम आहे. थोडे काय ये पामे ये रमेश हे भाई सगळं घेतलंय ना पावती पुस्तक वगैरे. भाई सोंडे काकांकडे चाललोय. वर्गणी एवढं बोललं तरी नाक मुरट टकते. अरे खुला आहे तो, त्याच्याकडे लक्ष नका देऊ. मला एवढंच माहिती आहे, बघावं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आणि पाकिटात दुष्काळच पडलेला असतो. बरोबर आहे. पण मला एक कळलंय, सोंडे काकीनी वर्गणी दिली ना की त्याचं काय नाही चालणार. चांगली आयडिया रमेश. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली लबाडी जर त्याला कळली तर बिना आरतीचा कापूर जाळेल आपला. याला सांग आलं वाडापणा करेल तिकडे. झालं तुमचं झालं. चला चले ये बने ते खाली कर. सावकाश. कोणाचं घर आहे माहिती आहे ना. दर हा वहिनीचं घराला तर आमच्याकडे द्या. ए, 1000 तरी आले पाहिजे ना. 1000. हा, थांब रे. पम्या, प्रिया झालं हे भेटले. आता केसावरनं हात फिरवतील, लाजतील. लागली जोरात ना? आता ती लाजेल आणि प्रश्न विचारेल, तू का आलास. तो म्हणेल तुला बघायला आलो. मग ती लाजेल आणि दरवाजा ढकलेल, ह्याचं बोट चिमटेल. काय झालं ए काय झालं. पम्याचं बोट दरवाजात गेलं. अरे त्याचं अख्खा आयुष्य दरवाजात गेलंय. बोटाचं काय. कसं बोलताय बिचारा, खूप लागलं सॉरी. काकी लागलं तर लागू दे. देवीसाठी माझं रक्त सांडलं तर माझं नाव इतिहासात कोरलं जाईल ना. तुझं बोट दरवाजात चिमटलंय, मोहिमेत तुटलेलं नाहीये. इतिहासात त्याने नोंद घ्यायला. हा सावकाश सावकाश. इकडे मागे काय सकाळी सकाळी काय. ही पारोशी तोंड आणि हा चिपळूणचा चाकरमानी घेऊन काय करता इथे. अच्छा, पावती पुस्तक पैसे मागायला आलाय. काका पैसे काय बोलताय. वर्गणी म्हणा. वर्गणी कसं उदात्त हेतू वाटतं. पैसे हे शुल्लक वाटतं. पैसे वर्गणी, पैसे वर्गणी, पैसे. थांब रे लाचारा थांब देतो. काका देत काका देत. हे घे. काका फक्त 11 रुपये. हो तुमच्या सारख्या उपट सुंभांना फक्त 11 रुपये. आपण काका 11 रुपये फक्त वर्गणी. काय काका. हो काका, उपटसुंभ का उपटसुंभ. मंडळाच्या कार्यकर्ता कोण समजता हो तुम्ही. आम्ही पहाटे कामाला जातो, कामावरून आलो की आम्ही घरात येत नाही, आम्ही मंडपात येतो, आम्ही जागरण करून पूर्ण डेकोरेशन करतो. कोण समजता तुम्ही आम्हाला. मोरिया सिनेमातला डायलॉग जसाच्या तसा पाठ करून मला ऐकवतोय. यांचा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये, यांच्या घरात जाऊन ना टीव्ही फोडले पाहिजेत. OTT आलाय ना, सतत सिनेमे बघतात, पाठ करतात. सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघायला सांगितलं की यांच्या खिशाला कात्री लागते. तुम्हाला म्हणून सांगतो, सिनेमागृहात जाऊन पहा. काका सोशल नका मारू, वर्गणी द्या ना. सोशल काय सांगताय. नाहीतर काय. वर्गणी द्या ना. कोर्टाची मजा घेत आहेत. वर्गणी दिलेली आहे, 11 रुपये दिलेले आहेत. 11च रुपये मिळतील. ज्या दर्जाचा तुमचा कार्यक्रम असतो त्या दर्जासाठी 11 रुपये सुद्धा खूप झाले. काका एवढा फालतू कार्यक्रम करतो आम्ही. हो हो तुम्ही तद्दन भंपक आणि फालतू कार्यक्रम करता. तुम्हाला म्हणून सांगतो, गेल्या वर्षी तुम्ही कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून कोणाला आणलं होतं. हेमंत पाटील. काय क्रेज आहे त्या माणसाची. दांडियाच्या कार्यक्रमासाठी हेमंत पाटील प्रमुख पाहुणा. किमान लवचिकता लक्षात घ्या. दांडिया आणि हेमंत पाटील दोघही कडक. दांडिया संपेपर्यंत लक्षात येईना कोण कोणाला लागतंय. अर्धा वेळ त्या माणसाचा
टिक्कान टिक्करा टिक्का टिक्कान टिक्करा टिक्का टिंका टिक्कान टिक्करा काय पिळायला हवं? दांड्या पिळायला हवेत की नाही? फिरवायला हवेत की नाही? मिशा पिळतो तो माणूस. हे असले भंपक पाहुणे आणता तुम्ही, ते चालणार नाही. हे असलं काहीतरी तुम्ही करता, त्यामुळे फक्त 11 रुपयेच मिळतील तुम्हाला. काका काकींचा विचार करा. काय विचार करू? तुम्हाला माहित नाही काका तुम्हाला माहित नाही काकांना माहित सांग, नाही. सांग, सांग. हे सांगावं लागेल. काका काकींना आम्ही ब्युटी क्वीन करणार आहोत. आमचं ठरलंय. हा मला हा तुम्हाला तिला पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट या वर्षी पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट होणार आहोत. होणार नाही. जिंकल्या काकी, तुम्ही जिंकलात. सांगतो तुम्ही जिंकलात. पण मला जमेल, मला जमेल. जमेल. काकी तुम्ही आता चाललात ना, त्या चालीमध्ये रॅम्प वॉक आहे. आई शपथ काकी. काकी एकदा चाला. काका मागे एकदा गेले. चाला ना, काकी. अहो, काकी चाला ना. चालते. चाला ये 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 बघा बघा ओके. काका वा बघितलं काका, काय हवंय अजून? एवढं टॅलेंट आहे काकींमध्ये. काकी तुम्हीच जिंकणार. गेली 35 वर्ष ज्या बाईच्या पायाचं एकमत होत नाहीये, तिला तुम्ही टॅलेंट म्हणता. एक पाय म्हणतो इकडे जाऊया, दुसरा म्हणतो इकडे जाऊया. हा, आता जेव्हा जोरात तिकडे चालत गेली ना, तेव्हा अख्खा बुलडोजर अनधिकृत वस्तीवर चालला की काय असं वाटतं. जे आहे ते आहे. गप्पा बसा. खूप होत आहे. खूप नाही, बरोबर आहे हे. तुम्हाला 11 रुपये दिलेले आहेत, तेवढेच मिळणार आहेत. हे काही सांगू नका. तू इकडे ये, तू इकडे ये, तू इकडे ये, तू इकडे ये. हरकत नाही. हे बघ, लक्षात घे, ती मुलं तुला फसवतायत. जास्तीचे पैसे मागतील तुझ्याकडून आणि तुला सांगतील तू विजेती आहेस. हा इतर बायकांवर अन्याय नाहीये का? मला सांग. ही cheating नाहीये की नाही? काय? जरा म्हणून कौतुक भगवत नाही माणसाला माझं. तुम्ही थांबा, तुम्ही तिथेच थांबा. प्रिया, पटकन साखरेच्या डब्यातनं 500 रुपये. लिहून जा. नाही आणायचे 500 रुपये. नाही, इथं थांब. तंगड तोडीन, इथे थांब. तुझ्या लक्षात येत नाही अजून पण ते फसवतायत तुला. जास्तीचे पैसे उकळतायत. पैसे मिळणार नाही. 11 रुपये दिलेत, तेवढे घ्या आणि घरी जा. हो काका, काय काकी देतात ना. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? माय प्रॉब्लेम इज दॅट आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू एनी काइंड ऑफ मनी. आता बोल. थांबा जरा, थोडा वेळ विचार काका. तुम्हाला मी सांगतो बघा. मला काही सांगू नको. मला फक्त इतकंच सांग की कार्यक्रमाची रूपरेखा काय असणार आहे. काका तेच बोलतोय. सांग. यावेळी ना कार्यक्रम वेगळे असणार आहेत काका. म्हणजे डिस्कस करून ठरवलेत काका. म्हणजे आम्ही ना काका निमंत्रण पत्रिका छापली आहे. बर, दाखव मला. कुठे आहे रे निमंत्रण? मिळाली. आयला जादू. बर, हा. ही तुझी निमंत्रण पत्रिका. हा. गधड्या. संस्कृतीची ती जी आहे ती पहिली असायला हवी की दुसरी? दुसरी असायला हवी की नाही? मग हा काय? हे काय? दिवस पहिला, देवीचं आगमन. हा, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आरतीचा पहिला मान. इकडे हे काय? आरतीचा पहिला मान म्हणजे काय असणार आहे? ते आरतीचा पहिला मान म्हणजे काय? ते काका मंडळाने यावर्षी ठरवलंय, जो जास्त वर्गणी देईल त्याला पहिला मान मिळणार आरतीचा. आणि मला असं वाटतं काका, खूप आतून म्हणजे आतल्या दिलाने असं वाटतं की या वर्षीचा मान ना काकींना मिळायला पाहिजे. काकींना मिळायला पाहिजे. बरोबर. तुम्ही काका 500 एक द्या, पहिला मान काकींना. माझी खूप वर्ष इच्छा होती की मीच सगळ्या बायकांना मागे टेचून मीच मानाची पूजा मीच करावी. माझी खूप इच्छा होती. द्या ना पटकन प्लीज. काका बघा कशी डौलदार तास आणि पहिला मान आरतीचा. 500 द्या काका. 500. नाही 500. नाही. आणि लिहिली. तुला पावती फाडायची आहे, तू फाड. मी तुला पैसे देणार नाही. म्हणजे जो जास्त पैसे देईल त्यालाच फक्त आरतीचा मान. ज्यांनी 11 रुपये दिले त्यांना आरतीचा मान नाही. तसं नाही काका. मग ती कसं पण मंडळात आहे सोय. म्हणजे ज्यांनी 11 रुपये दिले त्यांच्यासाठी रात्री 2 नंतर आरती आहे. दोन नंतर नाही, तेव्हा कोण बघणार? हा. काय तुला काय शो आहे तो? लोकांनी बघायला हवा. आरती आहे ना ती देवाची. हो ती इमाने बरे करायला नको का? लोकांना दाखवण्यासाठी करतो आपण आरती की देवाची आराधना करण्यासाठी करतो आपण आरती? कळायला नको का तुम्हाला? अहो कळते आम्हाला पप्पा. थांबा जरा. काका तुम्ही ते बोल बच्चनगिरी भारी करता ना, म्हणून आम्ही तुमचं ते स्टेजवर तुम्हाला आम्ही नेऊन ते एकमेकांचं ते काय लावतात ते आम्ही करणार होते. वक्तृत्व. हा तेच वरचं कुत्र घेणार आहोत. काय घेणार आहोत? वरचं कुत्र. ये इकडे. बोल. वक्तृत्व. नाही काका. बोल 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 बोल. शब्द बोलता येत नाही आणि तू सांगायला आलायस माझं काय असणार आहे? वक्तृत्व असणार आहे. नाही का? काय असणार आहे माझं वक्तृत्व? मला जरा सांग. नाही काका, तो चुकतोय. तुझं इथे बाजूला आहे काका. त्याला कळत नाही. ते आम्ही ना तुमचं काय व्याख्यान ठेवणार आहे. हा? काय ठेवणार आहे? व्याख्यान. व्याख्यान. हा बेटा इकडे ये. पम्याला योग्य शब्द सांग बघू. हो पप्पा.
ते असतं व्याख्यान. काय व्याख्यान. व्याख्यान व्याख्यान. व्याख्यान व्याख्यान. ओठांकडे लक्ष दे. ओठांकडेच बघतोय. ओठांकडे लक्ष दे म्हणजे ओठांकडे असं बघ नव्हे. ओठांकडे लक्ष दे म्हणजे उच्चाराकडे लक्ष दे. ओठांचं मूळ कार्य घास आत ढकलणे किंवा बाहेर न येऊ देणे, शब्दांना आकार देणे इतकंच असतं. आशाळभूत नजरेने जे करतोस ते नसतं. कळलं? व्याख्यान असा शब्द आहे तो तसा म्हणायचा. बर व्याख्यान आहे. व्याख्यानाचा विषय काय आहे? माझा हेकटपणा अर्थात चालीच्या समस्या. म्हणजे माझ्या बायकोच्या चालीच्या समस्या. काय तुम्हाला करायचं होतं काका? अहो चालीच्या म्हणजे आपल्या चालीच्या समस्या. अच्छा, ह्यांना चाली. कळत नाही. काका तुम्ही बसा इकडे, बसा इकडे, बसा इकडे. मी काय म्हणतो हे बघा, माझा ऐक. माझा मुद्दा इतकाच आहे, ही जी व्याख्यानाची वेळ दिलेली आहे दिवस 4 रात्री 8 वाजता. मग तुम्हाला प्रॉब्लेम काय? 8ला तुम्ही काय सेंट्रलला होता? सँडल नाही भेटत तुम्हाला? तू उठ, तू ये इकडे जवळ नाही काका, लांबून लांबून समजतं मला. प्रॉब्लेम इतकाच आहे की व्याख्यानाची वेळ 8 ते 8:05 इतकीच आहे. 5 मिनिटात व्याख्यान देऊ मी? हसू नकोस. 5 मिनिटात जास्तीत जास्त शिव्या देऊन होतात, व्याख्यान नाही. पप्पा काय आहे? 5 मिनिटं खूप होता तो. अहो तुम्ही नाही का म्हणालात की अमेरिकेकडे एवढी अस्त्र आहेत की 3 मिनिटात अख्खी दुनिया नष्ट होईल. हा. तुम्हाला तर 5 मिनिटं मिळत आहेत ना. विषय वेगळा आहे. अमेरिकेचं काय घेऊन बसलीस? यांचं सगळं 5 मिनिटात आटपतं. आंघोळ, दाढी सगळं करून 5 मिनिटात बाहेर. साबणही लावत नाही आंघोळ करताना. आई. दिवाळीला घासतो ना अंग, तेव्हा निघतो सगळा मळ. वर्षातनं करतो मी. एकदा. 5 मिनिटात अंघोळ करतो. तासन तास डुंबून राहायला माहित आहे का मी? तू जी काही 4-4 बादल्या पाणी घेत असतेस त्याच्याबद्दल मी काही म्हणालो? 4-4 बादल्या पाणी घ्यायचं आणि बाहेर आल्यानंतर कोरड्याच्या कोरडा असायचं. आतल्या आत काय बाष्पीभवनाचं मशीन बसवलंयस? पप्पा आईला त्याच्याबद्दल मी कधी काही बोललो का आईला तुझ्या? बोलू नका. हा? सतत तुला माझ्या आंघोळीबद्दल काय माझी आंघोळ का बोलायचं? काढताय तू माझी तुम्ही? आंघोळ का काढली? तुम्ही चार- आणि चार- तुझी चार- आंघोळ नको काढू, तुझी शेजाऱ्याची आंघोळ काढ. काका! काय आहे? तुम्ही ना तुमच्या अंगोली पांगोली बद्दल लय पर्सनल बोलताय. हा. आम्ही बाहेरची लोक आहोत. हा. काका आणि हे पम्या हे आंघोळीवर बोलायला लागले तर 5 मिनिटं पूर्ण काकांना. नाही तर काय? हा, देऊन टाका ना वर्गणी. नाही मी काय फक्त आंघोळीवर बोलणार नाहीये 5 मिनिटं. मला 5 मिनिटं चालणार बरं नाही ठीक आहे मला. काका, तुमच्यासाठी आम्ही ऍडजस्ट करतो. हा. तुम्हाला 15 मिनिटं देतो. 15 हा. मिनिटं? हा बीसी झंडूरला आम्ही होल्डवर ठेवतो. हा. इकडे 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 मारत नाहीये. इकडे कोण आहे हा प्राणी? बीसी झंडूर काका प्राणी नाही तो, आपल्या एरियातला टॉपरचा रॅपर आहे. टॉपरचा रॅपर. त्याचा कार्यक्रम ठेवला आपण. काका तुम्ही एकदा त्याचा रॅप ऐकला ना की पाणी होईल तुमचं पाणी. एवढं भारी घालतो तो माहितीये. ए बाय ए बच्ची बनताय ऐकव ना. ऐकवतो ना. द्या बघ पैसा. अरे, ये पब्लिक क्या मांगते पब्लिक को? ए भाई किधर है बच्ची, किधर है, किधर है? बाय सीट में पडलेले 25 उचलतोय. घास घास प्रेमाच्या नादात लफडी झाली चार. घरदार झूट सच्चा है बार. घास जोरात घास 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 घास. पोरीच्या बापाला दुसराच आवडतो. प्रेमाची तिरडी आपल्या उचलतो. घास तर घास. घास 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 घास. त्याच्यासाठी आहे ती एकदम खास. तिच्यासाठी आहे तो एकच भास. घास. नारे 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 ना नारा नारा बीसी झंडूर. हे जे तू शेवटी केलंस नारे 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 बीसी झंडूर याचा अर्थ काय होता? अहो काका माझं काय माहितीये, मला चाल लक्षात राहते, शब्द नाही सुचत. शब्द सुचायला तू कवी आहेस? नाही. कुठले तरी शब्द ऐकायचे, ते मुखोद्गत करायचे आणि ते भडा भडा ओकायचे. काय करायचं? मारताय. मुखोद्गत पाठांतर ते करायचं आणि नका ना हे मला- मारू पप्पा. मग काय करू? फालतू माणसं वर्गणी मागायला येतात. मागच्या वर्षी पण असंच केलं. काय 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 कसल्या गाड्यांचा कार्यक्रम आहे? मिळणार नाहीत पैसे. जा काका. ओ, 11 रुपये काका, मिळणार. जा. एकतर हे ना जाम बोलताय ना काका. आणि काका एवढं आलं तर 11 रुपये दिले फक्त तुम्ही वर्गणी. आणि 11 रुपयासाठी एवढं ऐकून दाखवता? नाही तर काय? काय पण आहे तुमचं? तुमच्यासारखी माणसं आहेत ना काका, आमचा उत्सव आला की तुम्हाला शिस्त वगैरे आठवते. तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम आहे हो आमच्या उत्सवाचा? आम्हाला उत्सवासाठी कधीच प्रॉब्लेम नव्हता आणि नसणार आहे. आम्ही काही उत्सव विरोधक लोक नाही आहोत. आम्ही उत्सव पुरस्कर्ते आहोत. लक्षात घ्या, आमची जी काही एक सांस्कृतिक वाढ झालेली आहे, बौद्धिक वाढ झालेली आहे, ती उत्सवांमुळेच झालेली आहे. उत्सव आपल्या समाजासाठी फार गरजेचे आहेत.
त्यातनंच आपण विचारांची आदानप्रदान करतो की नाही? हा, हे जे काही सांस्कृतिक वाढ होते समाजाची ती कशामुळे होते? या उत्सवांमुळेच होते. जो काही एक स्नेहबंध, जी काही आपुलकी वाढते समाजामध्ये ती कशामुळे? उत्सवांमुळेच की नाही? उत्सवांना आमचा कधीच विरोध नव्हता किंवा त्याच्यावर आमचा कधीच आक्षेप नव्हता. तुम्ही जी काही डीजेला गाणी लावता त्यांनाही आमचा विरोध नाहीये, पण त्या गाण्यांचा आशय काय या गोष्टीला आमचा विरोध आहे. संस्कृती दाखवा ना, विकृती नका दाखवू. मुळात उत्सवांमध्ये संस्कृतीचा देखावा असावा, खोटा दिखावा नसावा. वा वा. कळतंय का? कळलं काका, जे काय बोललात ते भारी बोललात. ते वर्गणीचं बघूया आपण नंतर. प्रियाला दांडियाच्या प्रॅक्टिसला सोडाल काय? हा चालेल ना, सोडतो माझं काय सोडतो. दांडेचं पण त्याच्या आधी हा माझं एक काम करशील? एक काका एवढं तुम्ही बोलला, तुमचं काम करणार ना, काय करायचं? ये घे रे. एक- चौका जा. आणि काय ए, fan बिन काय? 1000 नंतर सुट्ट्या घेऊन जा ना, बरं. 1000 सुट्ट्या. काय कुठे घेऊन एक- चाललाय? काय fan बिन एक काय? जरासं काम आहे माझं. अहो अरे याची पावती फाडला नव्हते काकान. वा वा, मस्त. मला आवडली ही सोंडे फॅमिली आणि वर्गणीची धमाल. मज्जा आली. प्रसादा. फार छान, बहारदार, खूप मजा आली. आपल्याकडे उनाड किंवा उडाण टप्पू मुलांच्या भूमिका असतील तर वेगवेगळी माणसं असतात, पण प्रत्येक वेळेला बने कॉमन असतो. तर याचा तू कसोशीने विचार करायला हवा की उनाड मुलांमध्ये आपण असतोच याचा एक. पण नाही, मस्त, कारण तू ते करतोस मस्त. फार तुम्ही तिघांनी फार मस्त प्ले केलं या 3 मुलांच्या भूमिका. खूप मजा आली. प्रथमेश, आज पृथ्वीकनी बोट धरून तुला कॉमेडी शिकवली. मस्त. तुझा रॅप पण फार मस्त होता श्रमेश, फार मजा आली. तो कुणी लिहिला होता आणि कुणी तूच लिहिलायस? वा वा वा, क्लास. पृथ्वी, अप्रतिम कॅरेक्टरायझेशन. थँक्यू. फार मजा आली. प्रियदर्शिनी, बारीक बारीक जागा तुझ्या तू काढत होतीस, पण त्याची फार मजा येत होती. म्हणजे अशा बापाची इतकी टिपिकल मुलगी असते तशीच्या तशी तू प्रेझेंट केलीस. ईशा, फार मस्त. एखादा माणूस खूप वेळ संडासात बसल्यानंतर आपण त्याच्या अंगावर जातो ना, तसा तुझा रॅम्प वॉक होता. राग आलेला असतो ना आपल्याला, किती वेळ बसलाय बघ. पण तो तू पूर्ण स्किटभर ती चाल मेंटेन केलीस. दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट. फार मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू टीम, थँक्यू. मंडळी, आपल्या लाडक्या सासू सुना आज गेल्या आहेत खरेदीला. चला तर बघूया त्यांची तिथली धमाल. तू तू मी मी. हॅलो. हॅलो. हा ऐक की, 40 हांडे पाठव, 20 पितळाचं आणि 20 स्टीलचं पाठव. हा, आणि 15 डझन चमचे आणि 10 डझन ताट पाठव. कळलं का? चला व्यवस्थित material ग, दे. चला हा. पटापटा चला ग बाई. अगं पाय काय लागलेत, या काय ऊन लागतंय. एकदा मार्केट मध्ये रमल्या की रमतायत नुसत्या. चला ग पटापटा पाय उचला. अहो आई, आम्ही पटापटात चालितोय, पण पुढे एक मोठा डंपर आडवा आलाय ना, त्याच्यामुळे चालता येत नाही. बया कुठे डंपर? त्यो काय? का ग, तुला मारलाय मी? मला वाटलं मला पण लागलं. मार्केट मध्ये पण सगळं करायचंय तुला. मरती निसती, एक जागा सोडत नाही. चला लवकर भाई, भूक लागली मला. आई कुकर, कुकर म्हणतेस होय मला? तू शिट्ट्या सोडत चालते वय मी. आई तुम्हाला नाही म्हंटल आपल्याला कुकर घ्यायचा ना. मग कुकर घ्यायचा, ते बघा भांड्यांचं दुकान. कुठं? ते बघा मागे. अगं कशाला आता कुकर, घरामध्ये ढीगभर भांड आहेत. चला लवकर आई ऐका, परत येणं होत नाही मार्केट मध्ये. आता तुम्ही आले तर तुम्हीच बघून घ्या चांगला कुकर, नाही चला, का? चला, त्या चला. कुकरची वायर लूज झाली तेवढी अगं, आपण. आई, कशाला? या, चला इथं. या ना, बघू मी. या, बघा. ऐकायचं ओ ना. भाऊ, या, या. भाऊ, अहो चांगला कुकर असेल तर दाखवा ना जरा. हा? चांगला कुकर असेल तर दाखवा. कुकर आहे की, म्हणजे काय तवान. तवा नाही, कुकर पाहिजे. तुमच्या जोकला कुकर मध्ये टाकून
23 शिट्ट्या दिल्या पाहिजे त्या. कुकर पाहिजे गमत केली कुकर आहे, कुकर आहे. ओय, ओय, अहो, काय करताय? बसू नका त्याच्यावर. हे काय ठेवलंय ती? काय हे काय ठेवलंय? हे बी काय ठेवलंय मरती काय बोलशील? अहो, तसं नाही. उठाकीच्या पॉलती घ्यायचं नाही कोण? काय नाही होत त्याला चेपाय हे काय कागदाचं बनवलंय सोय चेपताय म्हणतोय इकडे खाली बसा की तुम्ही. खाली काय हिथच बसेन मी त्यांना खाली बसता येत नाही सोफ्याची सवय ना त्यांना आई बसा निवांत बसा हा कुकर दाखव हा, पटकन दाखव काय कुकर दाखव कुकर आणतो. हा कुकर दाखवतो. चांगलं दाखव बर का चांगलं हा, तर इथं जरा बघा. वायर बियर नीट जरा नाही, नाही, हे बघा हे कुकर आहे इथं आपलं अंग असं. हे बघा ह्यो कुकर आहे. ह्यो मीडियम साईजचा आहे. हा ह्यो बारक्या साईजचा आहे. हा आणि ह्यो जो आहे ह्यो मोठ्या साईजचा यो कुकर यो आहे. दाखव मोठ्या साईजचा दाखव हा मोठ्या साईजचा कुकर आहे ह्यो. काय आहे, जास्तीची माणसं आहेत ना आमच्या घरात हा, हे बघा जॉईंट फॅमिली आहे जास्तीचं लागतंय करायला हे बघा. हे चांगलं आहे चांगलं आहे का वायर चांगली आहे लवकर करा. कितीला आहे रे हा? हा कितीला आहे हा कुकर ह्यो 2500चा आहे. किती 2500. उगा तोंडाला येईल ते सांगतो का किंमत आहे का आता? 2500 आहे म्हणजे अय ताई अहो ब्रँडेड कुकर आहे त्यो. साधा सुद्धा ब्रँड आहे. MHJ चा ब्रँड आहे. एक नंबर ब्रँड. हा कोणाला सांगतोयस आम्हीच मोठा केलाय तो ब्रँड तुम्ही मोठा केलाय. नाही म्हणजे सगळ्यांचा हातभार लागलाय पण आम्ही तो कुकर घेतलाच नसता तर कसा मोठा झाला असता ब्रँड तुझा हा? ऐ, असू द्या अहो, घ्या तरी आधी. हा घेते ए बाजूला हो तुला कशी मारू आणि कुठनी मारू ग एवढं करशील वय हेंद्रे मला हेंद्रे म्हणाल्या हेंद्रे कसा असतो माहित पण नाही आता ए, ताई मी हेंद्रे आहे. राजेश हेंद्रे. बघा जाऊन तू करायला. बाई माकड तरी किती वेळा करायचं माकड म्हणले होय मला. नाही 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 ये ना मी तर कुठला आवडले तू पटकन ह्यो घे आवडला, ह्यो आणि दे मला, पैसे ह्यो देऊन दे, टाक ह्यो तेवढा पॅक करून दे. हे लय लागतंय ग भाई कधी एकदा जाऊन सोप्यात बसते असं झालंय आई तुम्हाला सोफ्यात घुसते असं म्हणायचंय का तू काय डोक्या बिक्या पडलीस का ग हा हे झालं का हा घेतलं चल लवकर घेतलं. बाई. हा झालं झालं मी घ्या. तू घरी चल तुझं उफ कसं काढतंय बघ मी हा ना मी झालं का हा झालं झालं पैसे दिले चल. हा, चला चला एक मिनिट. हे आता 1 मिनिट वगैरे काय लावू नको जे काही घ्यायचं होतं ते घेतलं आमच्याकडे आता एवढे पैसे नाहीत आईचं अहो, नाव. ताई, तसं नाही. अशी उचलशील वय मरती लय करताय तुम्ही तुम्ही चला दोघी घरी. अहो ताई ऐका की काय काय हे जो स्क्रॅच अँड विन ची ऑफर आहे. कसली स्क्रॅच अँड विन. विन आहे. ते आणि काय असतं रे हा? ते काय असते अहो हे कार्ड असतंय ती खोडायचं मग त्याच्यावर बक्षीस लागते. हाय का आता? हा. दे बाई हिथं दे हिथं यांच्या हात फाटके तिकडे दे त्यांना नाही लागणार इथं. आण लवकर मी पैसे दिलेत मीच करणार ही स्क्रॅच ए, इकडे दे ते पैसे माझ्या लेकराच्या हातात दिले लवकर इथं ते आण. काय नाही मी करते स्क्रॅच नाही ऐका मी करते तसं पण पेपरामध्ये ना माझ्या राशीत आज धनलाभ लिहिलाय नाही काय मग अशी रस्त्यात 1 रुपया घावला तेवढा बाद झाला धनाला सांगते मी. लय वरला आमचा खजिना लय वरला बाई इथं आण, मी करणार इथं. आई, मी कर- बाई, कसं करायचं असतं आई, आई, मी करेन म्हणले ना अरे अरे भांडू नका की लागा. तसं बी काय नाही लागत त्याच्यावर. काय लागतंय तो आणि 2500ची कुकर तुम्हाला कोण ताजमहाल देणार आहे तो एवढं भांडता येते. काय नाही लागत असं. नाही लागत का करा मग आई. येते मग तूच कर बाई. नाही, तुम्हीच करा. तुला आई, तुम्ही करा. नाही तुमचा मान आहे, तुम्ही करा. पुढं पुढं करत होतीस ना कर आता तूच कर. काय टाइमपास लावलाय दे इकडे मी करतो. एवढा उशीर लागा घालावा जाईल त्याला होय. आऊ काय नाही लागलं मग ते आमचा कुकर दे तेवढं पिशवी घे हाय खाता लगा. काय आलं काय लगा ह्या कवाच कुणाला काय लागत नाही. म्हणजे तुम्हाला लागलंय काय लागलं काय लागलंय ऑस्ट्रेलिया टूर. ऑस्ट्रेलिया टूर दोन कपल साठी आहे ती मी. 3 नाईट आणि 4 डे फुकट मध्ये. ऑस्ट्रेलिया काय असतं गं? ऑस्ट्रेलियामध्ये काय असतं काय सांगू तुम्हाला मला पण सांग बरं. ते बघा 1 मिनिट दादा थांबा 1 मिनिट ऑस्ट्रेलिया बघा ऑस्ट्रेलिया मला पण दाखव घे.
भया देशाच्या चारी बाजूला समुद्र दिसतोय भया होडी बघ बोटी बघ कांगारू पण आहेत तिकडे अयो नाही नाही तुम्ही कशाला हो मिस थँक्यू अहो हे काय मी खोडलंय की नाही झाला आता माझा कुकर झाला तुम्हाला दुसरा देऊ का द्यायचा बावळट हित्त दे कुकर हे बघा आम्ही पैसे भरलेत आमचा कुकर झालाय तो आता आणि आता आमचा आम्ही काय ते बघून घेऊ मला द्या तेवढं. नाही अहो, ते ते नाही दुसरं नाही देतो नाही तुम्हाला. नाही 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 शेते आपण एक काम करू तू मी भाऊजी आणि हे आपण चौघ जण जाऊ ऑस्ट्रेलिया टूर करू मस्त काय बोलले का तुम्ही जाणार आणि मी आई कपल आहे ना, कपल म्हणजे नवरा आणि बायको. दोघं. तर मा नवरा नाही का मला माझा ताटगाडी बसलाय तिथं सांगतेस मला ते काय नाही मी जाणार तुमच्या मामांजींसोबत तिथं आई आई तसं मामांजी साधं तुम्हाला गावाला घेऊन जात नाही तिथं ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार आहे मी माझं काय आता फोनवर पण नीट बोलत नाही ताई तुमच्याशी मामांजी. तू नका सांगस मला तुझा बाप गावातल्या बायकांसोबत गुल्लू 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 करत असतोय ते सांगतेस मला माझा नवरा तसला नाही बाई एकदा वावरात गेला की तो आणि ऊस तेवढंच असतंय त्याचं सांगते मला तुझ्या बापाचं बघ सांगतीस माझ्या बाबांना कसं बोलतात बघा बरं. स्कीम विकण्यासाठी माझे बाबा फोन करतात त्याचा असा अर्थ काढता काय तुम्ही? गप या वयात पण माझे बाबा कष्ट करतात की नाही? करतात ये ना मी तू आणि मी जाऊ दे ह्यो भोंगा राहू दे इथे चल जाऊ नाही, असं कसं? मला पण जायचं यांच्या बरोबर. नाही तर भोंगा फसवत बस ना सांगते मला ऐका की तुमचं नसलं जुळत तर मला द्या की मग तसं बी मी कुठं भांडी इकून बायकोला तिकडे घेऊन जाणार आहे तवा साधा हो, छोटा काश्मीरला बी नेलं नाही तिला द्या की गरीबाला लगा कुकर द्या की तेवढं असं काय करताय त्या गरीबाचं तोंड बघा म्हशीच्या पो सारखं झालंय काय भिका मागितो ते काय नाही तुझा काही संबंध नाही आम्ही जाणार आहे माझा काय संबंध नाही व्हय? नाही तुझा संबंध मग कशाला इथं कालवा करत बसलाय उगच गाढवाची जत्रा लागा नुसती मग कशाला इथं थांबलाय गाणं कुणाला म्हणलास रे गाणं कुणाला मला ती काय बाई बोलिता तुम्ही गाडव गिडव Sorry. भया खरंच येडी बाई बर का आमची सासू काय ना मामांजी त्यांना लय हाडतूड करतात ना म्हणून कधी कधी लय चिडचिड करीतात ते असं नका बोलू त्यांना नाही, नाही. ए गप्पीस का ग Sorry. हिचं काय ऐकू नकोस आमच्या ह्यांचं माझ्यावर लय प्रेम आहे मी सांगितलं ना तर ते माझ्या सोबत येतील ह्यांच्या सोबत मीच जाणार आहे तिथे इस्त्रीला ते काय म्हटलं ते इस्त्रीला कुठं इस्त्रीला बाई हा कुठला देश आहे इस्त्री हा साधं तुम्हाला ऑस्ट्रेलिया बोलता येत नाही आई आणि तुम्ही इस्त्रीला जाणार आहे वय बरं तिथं काय नुसतं जायचं नसतंय इंग्लिश बोलावं लागत मग मी 10वी पास आहे वर येते इंग्लिश एवढं मग तो मग काय आणि माझा ताटगडी आहे तू बोलेल की इंग्लिश एवढं काय त्यांना सगळं जमतंय कोणाला मामांजींना मामांजींना बोलायला जमतं इंग्लिश तिथं मोबाईलच्या डिप्लेश म्हणतात आणि त्यांना इंग्लिश त्यांना काय बोलू नको आता तर मीच जाणार ह्यांच्या सोबत बघ आई तुम्हाला कळत कसं नाही हो काय तिकडे जाऊन काय नसता गोळ झाला म्हणजे नसता घोळ म्हणजे ग आई असं काय करताय तुम्ही आणि मामांजी आता इतके वर्षांनी बाहेर जाणार फिरायला नाही म्हंटल तरी ऑस्ट्रेलियाचं वातावरण बाई कोणाच्या पण मनावरचा ताबा जातो माहितीये का आई नाही म्हणजे जाताना दोघं जाल येताना ती घालत आणि मामांजी केवढे रोमॅन्टिक आहे माहिती नाही 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 मी तर म्हणते आपल्याला नवीन भाऊजी येतील कांगारू सारखी आपल्या मागे लागतील वहिनी 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 कांगारू त्यातच असलं काय नाही आता काय ह्या वयात वय असलं करायला जाणार होय आम्ही तिथं काय आता आम्ही जाऊ तिथं आता खूप वर्षांनी भेटणार आहे तर बातचीत करू नये का गप्पा टक्का टाकू त्यांच्यासोबत एकदम बोलीन विचारीन बाई त्यांना काय एवढं तुम्ही का माझ्यावर रागवलेत नाही का मी काय घोडं मारलंय तुमचं एवढं माझ्यावर रागवलेत ते
विचारीन त्यांना बोलीन बाई आणि ऐकल पण तो माणूस माझा तर काय चांगला माणूस आहे लई प्रेम आहे त्यांचं माझ्यावर पण का बोलत तुमच्या समोर दाखवत नाहीत ना ते प्रेमाचं काय आपल्या घरात काय चालत नाही ना तसं म्हणून कधी एकट्याने मला फोन करू दे मग बघ बाई त्यांच्यातला गोविंदा कसा जागा होईल म्हणजे आई म्हणजे गोविंदा आणि तुम्ही रवीना टंडन का बघ मी सांगितलं ना पटकन तयार होईल आणि साधा भोळा माणूस आहे ग जिथं जाईन तिथं ऊस लावीन एवढंच डोक्यात साधा माणूस. म्हणजे हॉस्पिटलात पण ऊस लावणार होय तू गा बस चालेल त्याच्या काय मनात येणार तिरसट माणूस आहे त्याच्यासोबत मीच जाणार आहे बघ ठीक आहे मग म्हणजे ना विचारू त्यांना जायचंय का यांच्या सोबत विचार की मग आणि वाटलंच की बघ. विचारते स्पीकरवर टाकलंय हॅलो म्हणजे हॅलो काय बेटा काय फोन केला ग काय ना असंच आठवण येते हो तुमची बरोबर आहे का तुम्हाला अरे मस्त आहे मी काय म्हणतोय ऊस काय म्हणतोय आलो लय टररलाय 5 पेराने ऊस भरलेला आहे लय साखर आहे यावेळी हो ए बाई अगं थांब ना तू कुठं कुठं तिथे ऊसामध्ये हा काय रे बेटा काय नाही ऊसाचं काम जोरात चाललेलं दिसतंय अरे नाही पाणी सोडायला बाया बोलवले हा का हा बरं ऐका ना मामाजी हा काय बेटा ऐका एक काम होतं हा बोल ना आम्ही ना इथं मार्केटमध्ये आलतो कुकर घ्यायला आणि मग काय नाही त्याच्यावर ना स्क्रॅच अँड विनच्या ऑफर मध्ये ना आम्हाला आहे ना ऑस्ट्रेलियाची फ्री टूर लागली कुठली ऑस्ट्रेलिया कांगारू असतात नाही का तिथं हा हा तिथं जायचंय कपल साठी आहे हा कपल साठी तर मग जायचं का जाऊया न त्याला काय मग जाऊया आपण आ, जाऊया पण मग ते बया ऊसाचं काम कोण बघायचं बाया हल्ली माणसं बी मिळत नाहीत बा. अरे तिचं काय ते ऊसाचं हे सगळं टररून वर आलंय 10 दिवसाला पाणी सोडलं तरी होतंय ते तिथं काय बाईचं माणसं आहे ती काय प्रॉब्लेम नाही नाही मामांजी हा अहो पण कपल आहे ना म्हणजे आईन बरोबर जायचंय तुम्हाला इकडे दे का जाता का आईन आई हॅलो धने हॅलो मी बोलते वने ठेव फोन अहो पुढचं काय ऐकून तर घ्या फोन ठेव अहो दोघं जण ठेव फोन हॅलो अरे का बावळट पोरी आहे का ग तुम्ही हा आता हे थोडं घेऊन कुठं जाऊ तिकडं कांगारूच्या माग नाही जाणार का तुम्ही मग ए तुम्ही तुमच्या नवऱ्यांना घ्यान जायचं मला लय काम आहे त्या थोड्या बरोबर कुठं बरबाद होऊ मी हा? ए बाय अगं जरा थांब ना तुला लयच घाई आहे जरा थांब कुणाची बोलतोय? हा बोल बेटा चलो मला छायचं आहे ऑस्ट्रेलियाला छायचं आहे ना किती चाललं मला पण मला शिकव मी तुला इंग्लिश शिकवते मी छावी पोहोचे ना चल मी चिठी ना मी लय करू नको सांग ते कुकर घेऊन या आई तुझं टीचर आहे आपल्याला जायचं ऑस्ट्रेलियाला अगं मानते अरे कुकर न्या की कारच घेऊन गेलाय नुसतं काय करू मग आई मला का नाही तुमच्यातच फॉल्ट वाटतो या उगाच नाही माणूस एवढा उसात रमत तुझ्या आता शिट्टी वाजवते बघ कशी मी. दर्जा नेहमीप्रमाणे दर्जा सादरीकरण वा प्रसादा अफलातून आज ही फॅमिली बाहेर आली त्यामुळे खूप छान चेंज मिळाला पण बाहेर येऊनही रंजकता तेवढीच राहिली जेवढी घरात असते मागच्या वेळेला तू 1 खुर्ची उचलली होतीस वनिता आज 3 खुर्च्या उचलल्यास तू दिवसेंदिवस तू ज्या जबाबदारीने स्किड उचलत चालली आहेस ती जबाबदारी वाढत चालली आहे आणि तू तितक्याच ताकदीने ती पेलतीयस याचा फार आनंद आहे ये बात वनिता तुझ्यासाठी स्पेशली टाळ्या कारण खळखळून हसत असताना एका पॉइंटला तू ज्या ताकदीने टचकन पाणी आणलंस डोळ्यात तुला सलाम आहे सलाम वनिता खरात हे तुझ्यासाठी आहे वने अशक्य आहेस तू अशक्य म्हणजे मी पण रडले माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं आणि जितकी तू बेमालूम जितका टर्न घेतलास तितकंच तुझ्याबरोबर ऑडियन्सला पण तू घेऊन गेलीस त्यांनाही कळलं नाही
ताकदवान अभिनेत्री आहेस, इनसाइड आउट, आणि याचा खूप अभिमान आहे मला. तुम्ही दोघी सुद्धा मॅड आहात. काय तुझं चाललं होतं नमा, ते फारच आवडलं. चेतू आज काहीतरी वेगळंच काहीतरी होतं, ते पण फार आवडलं. आणि जोपर्यंत मामांची स्टेजवर येत नाही तोपर्यंत मी विनंती करत राहणार आहे की स्टेजवर या. ए खूप मजा आली, कडक परफॉर्मन्स. वा 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 सई. मंडळी, चरकात सापडलेला ऊस आणि नवरा बायकोच्या भांडणात सापडलेला माणूस, या दोघांची अवस्था अगदी सारखी असते. पटत नाहीये तर बघा हे पुढील प्रहसन. पाठवलं मी. पाठवलं मी लगेच इन्क्वायरी करतो, पाठवतो. येस येस येस, ओके ओके. हो, महिला अधिकारी पाठवलेत, मी करतो, लगेच करतो, थांबा. मिसेस चैत्राली, काय आहे? हे पोलीस स्टेशन आहे, घर नाही आहे. मी तुमचा सिनियर आहे. सॅल्यूट मारा. माझ्या गुडघ्यातून कळ येते हे माहिती असून सुद्धा 1000 वेळा मला सॅल्यूट मारायला लावतोस तू. ठीक आहे. हा, नाही, घरी ये, तुला दाखवते. नाही, तुला पळून पळून दमवलं ना तर बघ. हे बघा मिसेस खांडेकर, इथलं इथे, घरचं घरी, इथे नाही आणायचं, कळलं? आधी तू सुरू केलंस. राग कशाला काढलास माझ्यावर? एक मिनिट, मी चौकशी करायला बोलवलंय. तिथे त्या स्पा मध्ये महिलांची फेशियल करण्यावर मारामारी झाली आहे. वनिता खरात नावाची बाई 4 जणींवर बसली आहे, 1 तास झालं. तुम्हाला महिला अधिकारी पाठवायला सांगितलेली, ते पाठवली की नाही? मी तुमच्याशी बोलतोय, उत्तर द्या. महिला अधिकाऱ्यांना पाठवायला सांगितलेलं पाठवली की नाही? हे बघा, कालच्या सारखा आजचा दिवस परत खराब करू नको, मी आधीच सांगतोय. मी खराब केला? मग तूच खराब केलास. मी खराब केला? हो, काल इतक्या दिवसांनी सुट्टी होती, म्हटलं वा, आज 10-15 दिवसांनी सुट्टी मिळाली, मस्त घरी थांबूया, बायकोच्या हातचं जेवूया. तर नाही, तुला बाहेरच जायचं होतं जेवायला. नेलंस तू बाहेर? नेलं नाही? बाहेर नेलंस मला? नाही नेलं. कुठे नेलं रे? घराखालच्या बुर्जी पावच्या गाडीवर. हा, डेटिंगचं ना सुखच नाहीये माझ्या आयुष्यात. सुख माझ्याही आयुष्यात नाही राहिलंय. सुख आता माझ्याही आयुष्यात राहिलं नाहीये. आधी आनंद झाला, वा, बायको ज्या पोलीस स्टेशनला आहे तिथे आपली पोस्टिंग झाली, चला बरं आहे. नाहीतरी 10-15 दिवस बायकोसोबत बोलायला मिळत नाही, त्या निमित्तानं किमान बोलणं होईल. पण आत्ता कळलं, इथे पोस्टिंग येऊन माती झाले, माती. घरी पण हिलाच बघा, इथे पण हिलाच बघा, कंटाळा आलाय. माझ्यावर कंटाळा आलाय? हो. एक मिनिट, सकाळी सकाळी माझा मूड चांगला आहे, खराब करू नकोस प्लीज. रात्री मूड चांगला असतो तेव्हा पण पाठ करून झोपतेस ना? माझा रात्री पण मूड घालव, सकाळी पण मूड घालव. सकाळी 7 वाजले ना की सुरू होतं, अभिमन्यू उठ, मी पोळ्या लाटते, अभिमन्यू उठ, पोळ्या लाटते. तुझ्या पोळ्या लाटण्याचा आणि माझ्या उठण्याचा काय संबंध का? तुझ्या गॅसवर झोपलेलो असतो की तव्यावर झोपलेलो असतो मी? ओरडू नकोस माझ्यावर. सुख नाहीये, सुख. नुसतं कंटाळा आलाय मला. सगळं सुख हरवलं माझ्या आयुष्यातलं. का आलोय नाही ते मला का? काय हाणलंय? एका झटक्यात गायब केलंय. साहेब, काय झालंय? आधी विचारा तरी काय झालंय? डायरेक्ट हाणलंय. मोरे, ओ काय हाणलं? मी सांगते ना, मी सांगते. बायको बरोबर भांडला असशील, बायको मारलंस तिला? तिला मारलं, सांग ना. काय करताय? आले दोघं पण हाणताय. मी पाडली का नाही आधी विचारा तरी मला महा की. म्हणजे भांडलं नाही? मी बायकोचं ऐकून घेतलं, ऐकून घेतलं बायकोचं? ऐकून घेतलं? लय मग घ्यायला लागलं, ऐका की नका एवढं. काय झालंय पहिलं? शांतपणे सांगा, काय झालंय मला विचारा काय पहिलं. मोरे साहेब, सांगा की यांना काय झालं ती. काल रात्री पेट्रोलची गाडी फिरत होती ना, रस्त्यावर एकटाच फिरत होता. खरं, एकटा काय करत होतास? एकटं मी सांगतो ना, ए चैत्राली, मी सांगतो ना, काय याचं लग्न झालं असेल, बायकोनं रात्री त्रास दिला असेल, फ्रस्ट्रेट होऊन बिचारा फिरत असेल एकटा. मला माहिती का रे, असं झालं ना? नाही, असं नाही. हा बोल, लगेच सोडतो. असं झालं की नाही? बायकोने लय त्रास दिलाय मला, म्हणून मी असं. बायकोने त्रास दिला? बायकोने त्रास दिला? खरं बोल. नाही, खरं बोल. नाही, बायकोने त्रास नाही दिला. हा, बायकोने त्रास नाही दिला? खोटं बोलतो. खरं खरं बोल, लय हानीन.
मग आल्यापासून का चिपळे वाजवत आहे? आल्यापासून फक्त हाणताय दोघं. विचार काय झालंय मी सांगतो ना, काय बिचारा इतक्या दिवसांनी थकून मागून घरी गेला असेल, बायकोंना रात्री जेवायला वाढलं असेल. बरं, जेवताना कळलं की भाजीत एवढं मीठ पडलं, एवढं जास्तीचं. तुम्हाला सांगतो मोरे, जगातला बायको या कॅटेगरीतल्या जेवढ्या बायका आहेत ना, सगळ्या भाजीत मीठ जास्तच टाकतात. बोल. मी भाजीत जास्त मीठ घालते? मला काय माहिती? तुझी बायको भाजीत जास्त मीठ घालते म्हणून तिला मारलंस ना? मॅडम, म्हणून तिला मारलंस की नाही? बोल. अहो मॅडम, माझं लग्नच कुठं झालंय? तुम्ही जेताय मला हाणताय. आता यांची बायको मीठ जास्त घालती, तुमच्या नवऱ्यासोबत तुमचं भांडण आहे, मला कशाला हाणताय? आपापसात जाऊन विचारा की नवरा बायकोला काय झालंय ती. हे वासाड्या, अरे ही दोघं नवरा बायकोच आहेत. अयो, ही दोघं नवरा बायको आहे ती? हा, मग? वाटत नाही हो. काय म्हणाला? नाही, वाटत नाही मी. नाही नाही म्हणजे? नाही, काय म्हणाला? बरोबर बोला. वाटत नाही म्हणाला. म्हणजे नाहीच वाटत रे. खरंच वाटत नाही. मला आधी वाटलं तुमचा काका आहे म्हणून. साहेब 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 काका वाटतो मी, काका वाटतो. साहेब साहेब अहो, ऐका की लोक राजेश खन्नाला पण काका बोलायचे, तसे तुम्ही हँडसम दिसताय म्हणून बोललो. ए, काका. म्हणजे मी राजेश खन्ना सारखा हिरो दिसतो. म्हणजे काय? ही मला शोभत नाही हे सांगितला. हे बघा साहेब, तुम्ही दोघं एकमेकांना शोभताय का नाही मला माहित नाही, पण ह्या स्किट मध्ये मी शोभत नाही एवढं मला माहित आहे. उलट बोलतोस. उलट बोलतोस. अरे, मी काय नाही केलं, काय हाणताय मला एवढं? नाही, मी तुला सोडते. मग सोडते. आता मी तुला सोडते, हा. पण कबूल कर की तुझा नवरा तुला त्रास देतो, तुझा नवरा तुला मारतो. याचा नवरा नाही, याचा नवरा शांत बोळा आहे. याचा नवरा कसा त्रास देईल? याची बायको याला त्रास देते. सांग सांग. मोरे, यांचे मापाचे कपडे आहेत म्हणून यांना पोलीस भरती केलं का हो? नीट बोला. मॅडम, मी हाणीन की नाही? मी काय म्हणतोय, मी पुरुष आहे, माझा नवरा कसा असेल? हा? माझं लग्न झालं नाही. काय झालं माहिती का साहेब, मातेखाली रात्री 3 वाजता लघवीला उठलो, चुकून पोलिसांच्या गाडीला विचारलं संडास कुठं आहे, असला हाणलाय, गाडीत टाकला, इकडं हाणलाय, माती खाल्ली. पण ऐका की साहेब, तुम्ही कशाला भांडताय? ना काय भांडू? मी का भांडेन? आयो, हळू. मी नाही भांड. आपण पुरुष शांत स्वभावाचे असतो. आपण कधी भांडतो? नाही, नाही. हे बघ, चल मान्य आहे, तुझं लग्न झालं नाहीये, तुझी बायको नाहीये, पण किमान तुला मेंदू तरी आहे. आहे साहेब, आहे की नाही? मेंदू आहे. मला सांग, उद्या समज तुझं लग्न झालं असेल, तू खूप बिझी आहेस, 15-20 दिवसांनी तुला एखादी सुट्टी मिळाली, आज घरी आहेस, आज तू विचार केलास मस्त बायकोच्या हातचं जेवूया, तिच्याशी गप्पा मारूया, आणि तुझी बायको तुला बोलली की ना आज बाहेर जाऊया जेवायला, काय म्हणशील? मी तिला बोलीन की ए काय कशाला आज सुट्ट्या घरात जा. बाहेर काय चूच असं आपण बाहेर असतोय कशाला का? आज मटण बिटण आहे, मस्त खाऊया पिऊया, हा बाहेर नको जायला, थांब घरला जा, थांब. आणि तरी ती नाही बोलली तर काय करशील? नाही बोल, असा रट्टा हाणला जागा झोपली असती. मी घरी कामं करायची. मी तुम्हाला कुठं बोललोय? माझ्या बायकोला बोललोय मी. खोटं बोलतोस. खोटं बोलतोस. मगाशी म्हणाला बायको नाही म्हणून. मॅडम, माझी बायको असती तर मी तिला बोललो असतो असं म्हणतोय मी. बायको असती तर म्हणजे बायकोनी जेवण बनवायचं, बायकोला कामाला लावशील? हा लावीन मी तिला कामाला. मी चायनीजच्या गाडीवर काम करणाऱ्या पुरी बरोबर लग्न करणार आहे. ती 8 दिवस मला चायनीज खाऊ घालाल, ज्या दिवशी घरी असेल ना तिला सांगेन मी घर जेवण बनव, नाही बनली की रट्टा सांगतो तुला मी. बायकोनी तिकडे चायनीजच्या गाडीवर जेवण बनवायचं, घरी आल्यावर तुझ्यासाठी जेवण बनवायचं. जेवण बनवायला लावशील? आगाटावडे, तुझा वाटोळ होती का? कुठं आहे तू? अगं तू अजून माझ्या नशिबात नाही तरी मी कुत्र्यासारखा मार खातोय ग. टावडे, तुझा अरे दिवसभर काम करून थकून भागून झोपली असेल, तिला बोलतोस? लाज नाही वाटत? तिला बोलतोस? सतत तिला कामाला लावशील तू? कुठं माती खाल्ली रात्री लघवीला उठलो, त्याच्यापेक्षा चड्डीत केल्यास बरं झाला. म्हणजे बायकोनीच कपडे धुवायचे, सतत बायकोनी कपडे धुवायचे. बरोबर बोलतोस तू, बरोबर बोलतोस. मोऱ्याला 8 टाका. हाफ मरणाची केक एक मिनिट थांबा. कशाला टाकतेस? मीच 8 टाकतो त्याला. तुझी बाजू घेतो ना, मीच 8 टाकतो. मोरे त्याला 8 टाका, फुल मर्डरची केस. मॅडम चोर सांगा ना मला,
मला सांगा. एक मिनिट. अयो, मला ऐक ना, मी नाही, मी सोडते. डायरेक्ट आणलाय. मी सोडते. फुगलंय पोट म्हणून म्हणलं. मी सोडते. सोडा मान तुम्ही मला सोडा. फक्त एवढंच बोलायचं. काय म्हणायचं आहे? रग्या तू चिंदी आहेस. बोल. सोड एवढं बोला, सोडा का मला? बोल रग्या तू चिंदी आहेस. आय, राग्या अरे तू चिंदी आहे, चिंदी राग्या. काय झालं? काय झालं? राग्या माझा भाऊ आहे. काय झालं? हाणलंय आम्हाला यार. मॅडम बोलली बोल म्हणून बोललो साहेब, खरं सांगतोय. होय ना? आता बोल, सुनंदा तू टवळी आहे. साहेब, सुनंदा ह्यांच्या भावाचं नाव आहे ना? नाही आहे. ए सुनंदा, तुझं वाटोळ होईल, वाटोळ टावळे. माझ्या बहिणीला बोलशील? तुमची बहीण मला नव्हतं माहिती. साहेब म्हटले बोल म्हणून बोललो मॅडम. आयुष्यात सांगतोय. बरोबर आहे. हा बोलला ना. तुम्ही इतकं भांडताय ना, एक काम करा, डायरेक्ट घटस्फोट घ्या, विषय संपून जाईल. हा त्यांचं नाव अभिमन्यू म्हणून चक्रवर्ती, मला कशाला फसवताय? काय बोलत? घटस्फोट घ्या. घ्या की घटस्फोट. आमच्या सुखी संसारात विष घालवतोय. विष घालवतोय. मी नाही घालवत विष. सगळे जण आमच्याबद्दल चांगलं बोलतात. आमच्या जोडप्याचं उदाहरण देत तू घटस्फोट घ्यायला सांगतोय. माझं चुकलं. मला एक गोष्ट कळल्या, नवरा बायको चुकीचे असू दे का नसू दे, यांच्या भांडणाची तिसरा पडतो का नाही मोरे, ती सगळ्यात मोठा चुकीचा माणूस असतोय बघा. काय बोललास तू? तिसरा माणूस पडतो का नाही, ती चुकीचा असतोय. कशाला मारलं मला? वसाड्या, गेली 10 वर्ष मी त्यांच्यामध्ये मध्ये मी चुकीचा झालो. चुकीचा झालो. हा ना मोरे. चुकीचा झालो. कडक काय हाणलेत पंचसाज. क्या बात. मस्त असा डबल ढोलके परफॉर्मन्स. क्या बात. हसरा डिपार्टमेंट. सई. नादखुळा परफॉर्मन्स होता. मला संकल्पना अत्यंत आवडली. खूप रिलेट होणारी आणि असं घडत असेलच. म्हणजे एका डिपार्टमेंटमधले दोघे आहेत, हा भाग त्या संकल्पनेतला खूप आवडला. तुम्ही दोघांनी फारच सुंदर, तुमची केमिस्ट्री भांडायची फार सुंदर होती आणि खरेच नवरा बायको भांडत असं आम्हाला वाटलं. गौऱ्या, काय टोन होता आणि काय आवाजाचं पिच, टोन सगळंच आज विशेष होतं. फारच आवडलं. मजा येते, करमणूक होते. पण गौऱ्या, तुझी कधी कधी, एकदम कधी कधी दया येते. एकदम कधी कधी, अगदी व्हेरी रेअरली अशी आज आली गौऱ्या. पण फारच वेगळं बेरिंग घेतलं होतंस आणि मजा आली. मोरे, मस्त मजा आली. तोडफोड परफॉर्मन्स. थँक्यू. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. पण तुम्ही बघतच राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.